नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना शुभ सकाळ. तर आता आमची भाची मंडळी आलेली आहेत आणि आज नाश्त्याला काय बनवायचं म्हटलं, चला उपमा बनवते. उपमा बनवला, पण मुलं काही उपमा खायला तयार नव्हती. थोडासाच उपमा खाल्ला. मग एवढ्या उपम्याचं करायचं काय म्हटलं, चला एक आयडिया वापरूया. छान असायचे मेंदूवडे बनवूया. मग काय, याच उपम्याचे छान कुरकुरीत असे रव्याचे मेंदूवडे बनवले. आणि गंमत बघा ना, जो उपमा मुलं खायला तयार नव्हती, ते छान असे क्रिस्पी झालेले मेंदूवड्यांवर मात्र यांनी गड्यांनी ताव मारला. मस्त असं सगळ्यांनी मेंदूवडे खाल्ले आणि मग म्हणायला लागले की आता आम्ही गार्डनला जातो खेळायला. म्हटलं एवढ्या भर उन्हात गार्डनला नको रे बाबा, कारण इतकं कडाक्याचं ऊन आहे की एवढ्या उन्हात मुलांना खेळायला पाठवणं योग्य वाटत नव्हतं. मग काय करायचं म्हटलं, चला जरा वेळ तुम्ही सगळेजण अभ्यास करून घ्या. तुम्ही अभ्यास करताय तोपर्यंत आम्ही बाकीचे कामं आवरून घेतो. मग घरातली मी बाकीची कामं आवरली, जेवण बनवून घेतलं. तोपर्यंत मुलांचा अभ्यास झाला आणि अभ्यास घेण्यासाठी 2 मोठ्या टीचरसुद्धा होत्या. आता मुलांचा अभ्यास झाला, छोट्यांचं राहिलं बाजूलाच आणि इथे मोठ्यांचाच खेळ सुरू झाला. ही झिंगी घेऊन 2 वर्ष झाली, पण त्याचा एवढा यूज मात्र याच सुट्टीमध्ये झाला. लहान मुलांनी तर एन्जॉय केला आणि त्याचबरोबर या मोठ्यांचा एन्जॉय तुम्ही बघाच आता. किती मजा करतात येते. आणि असा होता हा आजचा दिवस.